नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास आहे कारण आज आपण एकाच व्हिडिओमध्ये भारतीय राज्यघटनेतील कलम 11 ते कलम 20 हे सर्व महत्त्वाचे कलम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नागरिकत्वाचे अधिकार, समानतेचे अधिकार, स्वातंत्र्याचे अधिकार, गुन्ह्याविषयीचे संरक्षण हे सगळं आज एका सलग व्हिडिओमध्ये मिळणार आहे. हा व्हिडिओ MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, गटक साठी खूपच उपयोगी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया भारतीय राज्यघटनेतील कलम 11. कलम 11 खूप सोपं आहे. नागरिकत्वाविषयी सविस्तर कायदे करण्याचा संपूर्ण अधिकार संसदेला दिला आहे. संविधानातील कलम 5 ते 10 मध्ये नागरिकत्वाच्या मूलभूत तरतुदी दिल्या आहेत, पण त्यापुढे कायदा करून अधिक स्पष्ट आणि तपशिलात मांडण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे, हेच कलम 11 सांगते. या कलमानुसार पुढे नागरिकत्व अधिनियम 1955 म्हणजेच सिटिझनशिप ॲक्ट 1955 तयार करण्यात आला. या कायद्यात नागरिकत्व कसे मिळेल, कधी टिकेल, कधी रद्द होईल, परदेशातून आलेल्यांसाठी कोणती अट असेल हे सगळे नियम ठरवले गेले. परीक्षेसाठी महत्त्वाचं, नागरिकत्वावरील सर्व सविस्तर कायदे करण्याचा अंतिम अधिकार संसदेला कलम 11 नुसार आहे. कलम 12 एक अत्यंत महत्त्वाची व्याख्या देते. स्टेट म्हणजे काय? संविधानाच्या मूलभूत हक्कामध्ये स्टेट विरुद्ध तक्रार करता येते, म्हणून स्टेटची ही व्याख्या परीक्षेत सतत विचारली जाते. कलम 12 नुसार स्टेटमध्ये समाविष्ट आहेत केंद्र सरकार, राज्य सरकार, संसद व राज्य विधानमंडळ, स्थानिक प्राधिकरण जसे नगरपालिका, जिल्हा परिषद आणि सरकारच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय संस्था. याच कलमानुसार आपण मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्यास स्टेट विरुद्ध याचिका दाखल करू शकतो. परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं, स्टेटची व्याख्या कलम 12 फंडामेंटल राईट्स लागू होतात स्टेट विरुद्ध. कलम 13 काय सांगतं? मूलभूत अधिकारांना फंडामेंटल राईट्स विरोध करणारा कोणताही कायदा अमान्य ठरतो. म्हणजेच जर सरकारने, संसदेनं किंवा विधानसभेनं असा कायदा केला जो आपल्या मूलभूत अधिकारांवर गदा आणतो, तर तो कायदा आपोआप रद्द ठरतो. कलम 13 हे नागरिकांना संरक्षण देणारं ढाल आहे. यात 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. 1. संविधान लागू होण्यापूर्वीचे मूलभूत अधिकारांना विरोधी कायदे अमान्य. नंबर 2. पुढे भविष्यात असलेला विरोधी कायदाही अमान्य. 3. कायदा म्हणजे अध्यादेश, अधिसूचना, नियम, परंपरा सगळं यामध्ये येतं. 4. न्यायालयाला असा कायदा अवैध ठरवण्याचा अधिकार आहे. परीक्षेसाठी महत्त्वाचं, मूलभूत अधिकारांचे संरक्षण करणारे कलम 13 हे आहे. कलम 14 काय सांगतं? भारतामध्ये कायद्यापुढे सर्व नागरिक समान आहेत. कोणालाही खास सवलत नाही आणि कोणावर अन्यायही नाही. म्हणजेच राजा असो किंवा सामान्य माणूस, श्रीमंत असो किंवा गरीब, सगळ्यांना एकसारखा कायदा लागू होतो. कलम 14 मध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कायद्यापुढे समानता, कायद्याचे समान संरक्षण. याचा अर्थ कायदा सगळ्यांसाठी एकसारखा असतो आणि सरकार कुणावरही मनमानी करू शकत नाही. पण लक्षात ठेवा, योग्य कारणासाठी सरकार वेगळे नियम करू शकते. उदाहरणार्थ महिला, लहान मुले, दिव्यांग यांच्यासाठी विशेष तरतुदी. परीक्षेसाठी महत्त्वाचं, समानतेचा मूलभूत अधिकार कलम 14. कलम 15 काय सांगतं? कोणावरही धर्म, जात, लिंग, जन्मस्थान किंवा वंश यांच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. म्हणजेच कोणाला मंदिरात, दुकानात, हॉटेलमध्ये, शिक्षणात फक्त त्यांच्या जाती, धर्म किंवा लिंगामुळे नाकारता येत नाही. कलम 15 मध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. महिला, बालके, मागासवर्ग, अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी सरकार विशेष सवलती देऊ शकते. म्हणजेच समानता म्हणजे सगळ्यांना एकसारखंच वागवणं नाही, तर ज्यांना गरज आहे त्यांना संरक्षण देणं हाही समानतेचाच भाग आहे. परीक्षेसाठी महत्त्वाचं, भेदभावाविरुद्ध संरक्षण देणारं कलम म्हणजे कलम 15 हे होय.
कलम 16 काय सांगतं? सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्व नागरिकांना समान संधी दिली जाते. म्हणजेच धर्म, जात, लिंग, जन्मस्थान किंवा वंश यावरून कोणालाही सरकारी नोकरीपासून वंचित ठेवता येत नाही. पण यामध्ये एक महत्त्वाची अपवादाची तरतूद आहे. मागासवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षण देता येते. म्हणजे समान संधी म्हणजे सगळ्यांना एकसारखंच देणं नाही, तर जे मागे आहेत त्यांना पुढे आणणं हाच खरा न्याय आहे. परीक्षेसाठी महत्त्वाचं सरकारी नोकरीत समान संधी देणारं कलम 16 हे आहे. कलम 17 काय सांगतं? भारतामध्ये अस्पृश्यता पूर्णपणे बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे. म्हणजेच कोणत्याही व्यक्तीला जातीच्या आधारावर तिचा अपमान करता येत नाही, तिला वेगळं वागवता येत नाही, तिच्याकडून जबरदस्तीची सेवा करून घेता येत नाही. अस्पृश्यतेचं कोणतंही स्वरूप समाजात, शिक्षणात, नोकरीत, सार्वजनिक ठिकाणी हे सर्व कायद्याने गुन्हा ठरवण्यात आलं आहे. यासाठी पुढे नागरिक अहित निवारण कायदा देखील करण्यात आला, ज्या अंतर्गत दोषींना शिक्षा होते. परीक्षेसाठी महत्त्वाचं अस्पृश्यतेचा संपूर्ण नायनाट करणारे कलम 17 हे आहे. कलम 18 काय सांगतं? भारतामध्ये कोणालाही उपाधी, पदवी, किताब देण्यास बंदी आहे. म्हणजेच राजाला दिल्या जाणाऱ्या सर, राजा, महाराजा अशा उपाधी भारतामध्ये मान्य नाहीत. पण याला काही अपवाद आहेत. शैक्षणिक पदव्या जसं की डॉक्टर पदवीधर, सैनिकी सन्मान जसं की शौर्य पदक हे कलम 18 अंतर्गत चालतात. पण कोणालाही विशेष मान मिळावा म्हणून दिलेली उपाधी चालत नाही. परीक्षेसाठी महत्त्वाचं उपाधीच्या अंताची तरतूद करणारे कलम 18 हे आहे. कलम 19 काय सांगतं? भारतीय नागरिकांना 6 प्रकारचे स्वातंत्र्याचे अधिकार दिले आहेत. ते 6 अधिकार कोणते? नंबर 1 बोलण्याचे व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य. नंबर 2 शांततेने सभा घेण्याचे स्वातंत्र्य. 3 संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य. 4 भारतात मुक्तपणे फिरण्याचे स्वातंत्र्य. 5 कुठेही राहण्याचे स्वातंत्र्य. 6 कोणताही व्यवसाय, उद्योग किंवा व्यापार करण्याचे स्वातंत्र्य. पण लक्षात ठेवा, हे अधिकार अमर्याद नाहीत. देशाची सुरक्षा, शांतता, सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता यासाठी सरकार या स्वातंत्र्यावर वाजवी मर्यादा घालू शकते. परीक्षेसाठी महत्त्वाचं 6 स्वातंत्र्याचे अधिकार देणारे कलम 19 हे आहे. कलम 20 काय सांगतं? गुन्ह्यांच्या बाबतीत नागरिकांना संरक्षण देणारे कलम म्हणजे कलम 20. या कलमात 3 महत्त्वाची संरक्षणे दिलेली आहेत. नंबर 1 गुन्हा घडला तेव्हा जो कायदा होता त्याच कायद्यानुसार शिक्षा होईल. त्यानंतरचा कठोर कायदा मागे लागू करता येणार नाही. नंबर 2 एका गुन्ह्यासाठी एका व्यक्तीला 2दा शिक्षा देता येत नाही. नंबर 3 कोणालाही स्वतः विरुद्ध जबरदस्तीने साक्ष द्यायला लावता येणार नाही. म्हणजेच सरकार किंवा पोलीस देखील कोणावरही अन्याय करू शकत नाही. परीक्षेसाठी महत्त्वाचं गुन्ह्यांपासून संरक्षण देणारे कलम 20 हे आहे. मित्रांनो, आज आपण कलम 11 ते 20 पूर्ण केले. हा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या भागात आपण आणखीन महत्त्वाची कलम सोप्या भाषेत घेऊन येणार आहोत. तुम्हाला पुढे कोणतं कलम हवं आहे ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.